आज मिलनाची भाग 27. आज शालिनीचं मन सकाळपासून विचलित होत होतं. तिला बेचैनी फील होत होती. तरीसुद्धा तिने स्वतःला सावरलं आणि सलोनीला स्कूलमध्ये सोडलं आणि ऑफिसला निघून गेली. आज ऑफिसमध्ये खूपच चहलपहल चालू होती. तिला काही समजत नव्हतं की हे सगळं काय होत आहे. तेवढ्यात तिला वनिता समोरून काही फाईल घेऊन येताना दिसली. शालिनीने तिला थांबवलं आणि विचारलं, वनिता मॅडम, आज ऑफिसमध्ये काही खास आहे का? हो, आज पुण्याहून उमेश सर येत आहेत आणि आज रात्री अनिल सर अमेरिकेला जाणार आहेत. त्यामुळे आता सीईओची पोस्ट उमेश सर सांभाळणार आहे आणि याचीच तयारी चालू आहे, वनिताने सांगितलं. मॅडम, तुम्ही काय नाव सांगितलं आपल्या नवीन सीईओचं? शालिनी नाव ऐकून चकित झाली होती. उमेश सर, तू त्यांना ओळखतेस का? वनिता म्हणाली. शालिनीने नाही म्हणून नकार दिला. तेव्हा वनिता म्हणाली, मला ही फाईल सरांच्या कॅबिनमध्ये ठेवायची आहे, त्यामुळे मला जावं लागेल. तू आठवणीने दुपारी 12 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये येऊन जा. आज उमेश सरांचं इंट्रोडक्शन होणार आहे. शालिनी पण तिच्या कॅबिनकडे निघून गेली. अरे, पुण्यामध्ये फक्त एकच उमेश थोडी ना आहे, आणखी खूप सारे असतील, ती मनातल्या मनात विचार करत होती. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज पडला. अरे, हा आवाज तर उमेशजींचा आहे. तिने मागे वळून बघितलं तर समोरून उमेश अनिलसोबत येत होता. ती पटकन पिलरच्या मागे जाऊन लपली. उमेश अनिलसोबत निघून गेला. शालिनी पटकन तिच्या कॅबिनमध्ये निघून गेली. मला जायला हवं. मी आताच त्यांना भेटू शकत नाही. त्यांनी मला बघितलं तर नाही ना? नाही, जर बघितलं असतं तर त्यांनी मागे वळून नक्कीच बघितलं असतं. हो, हेच ठीक आहे. मी आताच घरी निघून जाते. मी आताच त्यांचा सामना करू शकत नाही आणि आताच काय, तर मला त्यांच्यासमोर जायचंच नाहीये. मला त्यांचा सामना करायचा नाहीये. शालिनीने बडबड करत तिची बॅग उचलली आणि वनिताला एक मेसेज टाईप करून सेंड केला आणि पटकन तिथून निघून गेली. इकडे उमेशला पण काहीतरी जाणवलं होतं. तो मनातल्या मनात विचार करू लागला. असं वाटलं जणू माधुरी पण इथेच कुठेतरी माझ्या जवळपास होती. मला ती माझ्या जवळ असल्याची जाणीव होऊ लागली होती. असं वाटलं की मी आता तिला बाहेर बघितलं आहे. जर ती खरंच होती तर कदाचित ती जॉब करत असेल. मी तिला कसे शोधू? तेवढ्यात अनिलने त्याला सांगितलं की थोड्या वेळात कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळा स्टाफ जमा होईल. त्यांच्यासोबत तुझं इंट्रोडक्शन होईल. हे ऐकून उमेशला बरं वाटलं. तो म्हणाला, चला, चांगलं झालं माधुरी इथे असेल तर ती कॉन्फरन्स हॉलमध्ये नक्कीच येईल. हा विचार करून तो गालातल्या गालात हसला. थोड्या वेळाने कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळा स्टाफ एकत्र झाला होता. उमेशने सगळीकडे नजर फिरवली, परंतु त्याला माधुरी कुठेच दिसली नाही. तेव्हा त्याने वनिताला विचारलं की सगळा स्टाफ आला आहे का? हो सर, फक्त यामध्ये मिस शालिनी नाहीये, वनिता म्हणाली. त्यावर अनिलने विचारलं, का शालिनी का आली नाहीये? सकाळी तर ती ऑफिसला आली होती ना? येस सर, पण अचानकपणे तिची तब्येत खराब झाली, त्यामुळे ती लिव्हचा मेसेज सेंड करून निघून गेली आहे, वनिता म्हणाली. हे ऐकून अनिल परेशान झाला आणि म्हणाला, मला तू हे आता सांगत आहेस? अगोदर सांगायला पाहिजे होतं ना. माहीत नाही ती घरी कशी गेली असेल. तेवढ्यात अनुराधा तिथे आल्या. काय झालं अनिल, एनी प्रॉब्लेम? हो आई, ते शालिनीची तब्येत अचानक खराब झाली होती, त्यामुळे ती घरी गेली आहे, अनिल म्हणाला. हो, माझं तिच्याशी बोलणं झालं आहे. आता ती ठीक आहे, अनुराधा म्हणाल्या. शालिनी ठीक आहे हे ऐकल्यानंतर अनिलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ओके, लेट्स स्टार्ट द मीटिंग. त्यानंतर सर्व स्टाफला उमेशचा परिचय देत सर्व गोष्टी क्लिअर करण्यात आल्या. थोड्या वेळानंतर सगळा स्टाफ आपापल्या सीटवर जाऊन बसला. त्यानंतर उमेश पण अनिलसोबत त्याच्या कॅबिनमध्ये गेला. कॅबिनमध्ये चेअरवर बसून अनिल शालिनीचा विचार करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, कमीत कमी आज तरी तुला मन भरून बघितलं असतं, थोडं तुला परेशानसुद्धा केलं असतं. आता तर 3 महिन्यानंतर तुला बघू शकेल, पण तू तर घरी निघून गेलीस. माझ्याकडे तर तुझा नंबरसुद्धा नाहीये की मी तुला विचारू शकेल की तुझी तब्येत आता कशी आहे. मी आईकडे तुझा नंबर पण मागू शकत नाही. काही हरकत नाही, तू आराम कर. आता अमेरिकेहून परत आल्यानंतरच तुझ्याशी भेटणं होईल. आणि हो, तोपर्यंत जर तुझा तो हसबंड समोर आला नाही तर मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही, कारण तुझ्या चेहऱ्यावर उदासीनपणा बिलकुल चांगला वाटत नाही. मी तुला वचन देतो की मी तुला आणि सलोनीला जगातला सगळा आनंद देईल. हा विचार करून तो गालातल्या गालात हसत होता. समोर बसलेला उमेश अनिलकडे बघत होता. अनिल, आता भानावर ये. हे ऐकून अनिल हडबडून गेला. तेव्हा उमेश हसला आणि म्हणाला, तर साहेब, तुम्ही शालिनीच्या आठवणीमध्ये हरवून गेला आहात. हे ऐकून अनिल चकित होत म्हणाला, नाही. त्यानंतर तो त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाला,
तुला कुणी सांगितलं? यामध्ये सांगायचं काय आहे? सगळं काही तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. ज्या प्रकारे तू वनिताला तिच्याबद्दल विचारत होतास त्यामुळे सगळं जाहीर होत होतं. ही शालिनी कोण आहे? उमेशने विचारलं. काय सांगू यार, शालिनी काय आहे? जादू आहे जादू. आमच्या कंपनीच्या डिझायनर टीमची मेंबर आहे आणि आईची फेवरेट डिझायनर आहे. तू विश्वास ठेवणार नाहीस. पहिल्या दिवशी मी तिच्या साधेपणावर कमेंट केली होती तेव्हा आईने तिचं खूप कौतुक केलं. मला तर तिचा रागच येऊ लागला होता की एकदम सिंपल असणारी आणि नेहमी साडीमध्ये राहणारी मुलगी क्रिएटिव्ह डिझायनर कशी काय असू शकते. पण वेळेसोबतच तिने माझेसुद्धा विचार बदलून टाकले. तिचं टॅलेंट सगळ्यांना दाखवून दिलं आणि हळूहळू मी तिचा दिवाना बनत गेलो. अनिल हे सगळं काही सांगून टाकलं. तर मग तू तुझ्या फिलिंग तिला सांगितल्या का? उमेशने विचारलं. नाही यार, ती तर खुंखार शेरणीसारखी अंगावर धावून येते. बोलण्याचा प्रयत्न केला तर लगेच म्हणते नो पर्सनल टॅग, नाही तर मी जॉब सोडून निघून जाईल. अनिल म्हणाला. हे ऐकून उमेश हसला आणि म्हणाला, ती तर तुझ्या टक्करची आहे यार. हो यार, ती तर साधेपणात सुद्धा खूप सुंदर दिसते. पण माहीत नाही, मी तिला हसताना आजपर्यंत कधीच बघितलं नाही. नेहमी चेहऱ्यावर एक उदासी पसरलेली असते. मन तर करतं की जाऊन तिला मिठी मारावी आणि तिच्या चेहऱ्यावरचा उदासीपणा काढून फेकून द्यावा. अनिल म्हणाला. हे ऐकून उमेशला माधुरीची आठवण आली. माधुरी पण बिना मेकअपमध्ये खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर तो अनिलला म्हणाला, तर मग तू लवकर तिच्याशी बोलत का नाहीस? त्यावर अनिल म्हणाला, हो, मी विचार तर तोच करत आहे तिच्याशी बोलण्यासाठी. मी तिला परेशान करत असतो. मी सलोनीला पण माझी फ्रेंड बनवलं आहे, म्हणजे तिच्याशी बोलायला मला हेल्प होईल. आता मी अमेरिकेहून परत आल्यानंतर काहीही झालं तरी मी माझ्या मनातलं तिला सांगून टाकेल. पिऊन तोपर्यंत कॉफी ठेवून निघून गेला होता. कॉफी पित असताना उमेशने विचारलं, ही सलोनी कोण आहे? तिची लहान बहीण आहे का? नाही, सलोनी तिची 3 वर्षाची मुलगी आहे. खूप सुंदर आहे, एकदम डॉलसारखी, अनिल म्हणाला. हे ऐकून उमेश चकित झाला. त्याच्या तोंडातून कॉफी बाहेर आली. काय? मुलगी? म्हणजे यू मीन शी इज अ मदर? त्यावर अनिल म्हणाला, हो, बट तिच्या हस्बंडचा काहीच पत्ता नाहीये. त्याच्याबद्दल ती कधीच कुणाला काहीच सांगत नाही. त्यामुळेच मी ठरवलं आहे की अमेरिकेहून परत येईपर्यंत जर तिचा हस्बंड परत आला नाही तर मी शालिनीसोबत लग्न करेल. खरंच अनिल, तू खूप स्ट्रॉंग आहेस यार. ती खरंच एवढी चांगली आहे का? उमेश म्हणाला. तू तिला भेट, त्यानंतर तुला पण समजून जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या मागे तिला पटवू नकोस, अनिल म्हणाला. तेव्हा उमेश हसला आणि म्हणाला, मी असं कशाला करू? अरे, मी तर मजाक करत होतो यार. पण हो, ती एकदम तुझ्या टाईपची आहे. एकदम तुझी कार्बन कॉफी आहे, अनिल म्हणाला. तू निश्चिंत राहा, मी माझ्या बायकोशिवाय कुणाकडे बघत सुद्धा नाही, उमेश म्हणाला. आता चकित होण्याची बारी अनिलची होती. अरे, तू लग्न पण केलंस आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस. लंडन पर्यंत तर तुझ्या लाईफमध्ये कुणीच नव्हतं, तर मग हे कधी झालं? बस बस, अगोदर तू शांत हो. लास्ट सेमिस्टरच्या पहिल्या सुट्टीमध्ये जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझं लग्न झालं आणि त्यानंतर उमेश पुढे काही बोलणार तेवढ्यात अनुराधा आतमध्ये आल्या. जर तुमच्या दोघांचं बोलणं झालं असेल तर आता थोडं काम करून घ्या अनिल. खूप सारं काम बाकी आहे आणि तुझी पॅकिंग सुद्धा अजून झाली नाही. आज रात्रीची तुझी फ्लाईट आहे, अनुराधा म्हणाल्या. हो आई, तुला माहीत आहे या घोचूने लग्न पण केलं आणि आपल्याला सांगितलं पण नाही, अनिल म्हणाला. हो, मला माहीत आहे, अनुराधा म्हणाल्या. आता अनिलचे डोळे मोठे झाले होते. आई, तुला हे माहीत होतं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही. त्यावर उमेश म्हणाला, अच्छा ठीक आहे, आता एवढं रिॲक्ट करू नकोस. जेव्हा तू अमेरिकेहून परत येशील तेव्हा मी तुझी आणि तिची भेट घालून देईल आणि सगळं काही सांगेल सुद्धा. अनुराधा हे ऐकून गालातल्या गालात हसल्या. त्यानंतर सगळेजण कामाला लागले. संध्याकाळ कशी झाली हे समजलं सुद्धा नाही. अच्छा, उमेश
मी आता निघतो, अनिल म्हणाला आणि उमेशच्या कानात म्हणाला, माझ्या सुपरफास्टपासून जरा दूरच राहा, नाहीतर ती तुला खाऊन टाकेल आणि शक्य होत असेल तर तिची काळजी सुद्धा घे. हे ऐकून उमेश हसला आणि तो पण जाऊ लागला. तेव्हा अनुराधा म्हणाल्या, उमेश, तू जोपर्यंत इथे आहेस तोपर्यंत माझ्या फ्लॅटवर थांब. थँक्यू आंटी, पण बाबांनी इथे एक फ्लॅट रेडी करून ठेवला होता, त्यामुळे मी इथेच थांबणार आहे, उमेश म्हणाला. सगळेजण गेल्यानंतर उमेश पण त्याच्या गाडीमध्ये बसून निघून गेला. घरी त्याचं मन लागत नव्हतं, त्यामुळे तो जवळच्याच एका पार्कमध्ये जाऊन बसला. मोबाईलमध्ये माधुरीची फोटो बघत बसला आणि स्वतःशीच म्हणाला, मी तुला कुठे शोधू? काहीतरी हिंट तरी दे. बघ ना, आयुष्यात सगळेजण पुढे निघून जात आहेत, पण मी अजूनसुद्धा तिथेच उभा आहे जिथे तू मला सोडून गेली होतीस. तुझ्याशिवाय मी पुढे कसा जाऊ? त्यानंतर तो आकाशाकडे बघत म्हणाला, देवा, आता तूच मला काहीतरी सांग की मी माधुरीला कुठे शोधू? इकडे शालिनी तर लवकर घरी आल्यामुळे सुमनताई परेशान झाल्या होत्या. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? सुमनताईंनी शालिनीला विचारलं. बेचैनी जाणवत होती, त्यामुळे निघून आले. शालिनी म्हणाली, मी डॉक्टरांना बोलवू का? सुमनताई परेशान होत म्हणाल्या, नको आई, मी थोडं झोपेल. झोप घेतल्यानंतर मला बरं वाटेल. ठीक आहे, तू जाऊन आराम कर, मी सलोनीला घेऊन येते, सुमनताई म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. शालिनी तिच्या रूममध्ये येऊन बेडवर पडली आणि विचार करू लागली. काय करू? कसा सामना करू? कधीपर्यंत त्यांच्यापासून लपून राहू? माहीत नाही ते कशासाठी आले आहेत आणि त्यांना कसं काय समजलं की मी इथे आहे. बाबांनी पण मला काही सांगितलं नाही की ते येत आहेत. विचार करत करत थोड्या वेळाने तिला झोप लागली. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा संध्याकाळ झाली होती. ती रूममधून बाहेर आली तर सलोनी सखाराम रावांसोबत खेळत होती. आई, तू मला उठवलं का नाही? तू गाढ झोपी गेली होतीस, त्यामुळे उठवावंसं वाटलं नाही. बरं, हा चहा घे. आणि हो, मी सलोनीला घेऊन पार्कमध्ये जात आहे. जे खाऊ वाटेल ते बनवून दोघं बापलेकी खाऊन घ्या, सुमनताई म्हणाल्या. मम्मा, तू पण चल ना आमच्यासोबत पार्कमध्ये, सलोनी म्हणाली. तेव्हा शालिनीच्या माथ्यावर किस करत म्हणाली, आज तू आजीसोबत जा. सलोनी हो म्हणाली आणि सुमनताई सलोनीला घेऊन पार्कमध्ये निघून गेल्या. तिथे गेल्यानंतर सलोनी मुलांसोबत खेळू लागली. सुमनताई तिथे बसून तिला खेळताना बघू लागल्या. योगायोगाने उमेश पण त्याच पार्कमध्ये बसला होता. तो मोबाईलमध्ये माधुरीचे फोटो बघत होता की तेवढ्यात एक बॉल त्याच्या पायाला लागला आणि त्याच्या हातातला मोबाईल खाली पडला. तो काही बोलणार त्या अगोदरच त्याच्या कानावर एक आवाज पडला, सॉरी अंकल, माझ्या बॉलमुळे तुम्हाला जखम झाली. सलोनी समोर उभी होती. उमेशने तिच्याकडे बघितलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला, इट्स ओके बेटा, आणि त्याचा फोन उचलून घेतला. सलोनी त्याच्या बाजूला जाऊन बसली. अंकल, तुम्ही पण इथे खेळण्यासाठी आहात का? तिने विचारलं. नाही बाळा, मी तर इथे बसण्यासाठी आलो आहे. बाळा, तुझं नाव काय आहे? उमेशने विचारलं. माझं नाव सलोनी आहे. उमेश तिला उचलून घेत म्हणाला, पण मला तर असं वाटत आहे की तुझं नाव डॉल असायला पाहिजे. नाही, माझं नाव सलोनी आहे आणि मी माझ्या मम्माची जान आहे. तुम्ही मोबाईलमध्ये गेम खेळत होता का? सलोनीने विचारलं. तेव्हा उमेश स्मित हास्य करत म्हणाला, नाही, मी तर माझ्या डॉलला बघत होतो. काय, तुमच्याकडे पण डॉल आहे? सलोनी म्हणाली. तुला माझ्या डॉलला बघायचं आहे का? उमेश म्हणाला. सलोनीने हो म्हणून मान हलवली. तेव्हा उमेशने तिला माधुरीची फोटो दाखवली. ती फोटो बघून सलोनी जोरजोरात हसत म्हणाली, अंकल, ही काही डॉल नाहीये, ही तर माझी मम्मा आहे. आणि ती जोरजोरात हसू लागली. हे ऐकून हैराण झालेला उमेश कधी सलोनीकडे बघत होता तर कधी फोटोकडे बघत होता. उमेशला एकदम धक्का बसल्यासारखं झालं होतं. ही ही मुलगी काय बोलत आहे? नाही, कदाचित या मुलीला काहीतरी गैरसमज झाला असेल, पण कोणत्याही मूल आपल्या आईला ओळखण्यात चूक कसं काय करू शकते? उमेशला असं गप्प बसलेलं बघून सलोनी म्हणाली, अरे अंकल, तुम्ही गप्प का बसलात? सांगा ना, तुम्ही कोण आहात आणि माझ्या मम्माची फोटो तुम्ही का घेतली आहे? सलोनीच्या आवाजाने उमेशच्या विचारांची तंद्री भंग झाली. बाळा, तुझ्या मम्मीला ओळखण्यात तू काहीतरी चूक करत आहेस. ही तुझी मम्मी नाही, माझी डॉल आहे
आता सलोनी हट्टाला पेटली होती. नाही अंकल, ही तुमची डॉल नाही आहे, ही तर माझी मम्मी आहे. आणि तुम्ही चोर आहात, चोर. माझ्या मम्मीचे फोटो तुम्ही चोरली आहे. आता उमेश परेशान झाला होता. बाळा, असं कसं होऊ शकतं? ही तुझी मम्मी असूच शकत नाही. तुम्ही माझ्या आजीला विचारा, सलोनी म्हणाली आणि उमेशचा हात धरून त्याला तिच्या आजी जवळ घेऊन गेली. आजी आजी, हा बघ मी चोर पकडला आहे. सुमनताई हैराण होऊन कधी उमेशकडे बघत होत्या तर कधी सलोनीकडे बघत होत्या. सलोनी, बाळा, हे तू काय बोलत आहेस? आणि हे अंकल कोण आहेत? तू यांना अशा प्रकारे परेशान का करत आहेस? त्यानंतर त्या सलोनीला उचलून घेत उमेशची माफी मागत म्हणाल्या, सॉरी बाळा, लहान मुलगी आहे, तिच्याकडून चूक झाली. आंटी, ते सलोनी. उमेश म्हणाला, अगं आजी, मी खरं बोलत आहे. या अंकलने माझ्या मम्मीची फोटो चोरली आहे आणि तिला त्यांची डॉल म्हणत आहेत. आता सुमनताई उमेशचा चेहरा बघू लागल्या. तेवढ्यात सलोनीने उमेशचा मोबाईल घेतला आणि त्यांना माधुरीची फोटो दाखवली. हे बघ आजी, तू अंकलला सांग ना की माझ्या मम्मीची फोटो आम्हाला परत द्या. सुमनताई कधी माधुरीच्या फोटोकडे बघत होत्या तर कधी उमेशकडे बघत होत्या. उमेशच्या मनामध्ये पण असंख्य प्रश्न गोंधळ घालत होते.